राजा या कलियुगात काही करू शकत नाही। या कलियुगामध्ये अवघ्या वाटा क्षीण झाल्या। अनेक साधनं नारदांनी करून बघितले, वेदाचा पाठ केला, गीतेचा पाठ केला, तरी ज्ञान वैराग्य उठत नव्हतं। शेवटी काय करावं? नारदाच्या कानावर 2 शब्द पडले की नारदा तू काय कर, सत्कर्म कर। आणि ते सत्कर्माची परिभाषा काय आहे? काही गोष्टी काही समजत नसतात, बरोबर आहे ना? काही लोकांना सज्जनो काही गोष्टी समजत नसतात, समजून सांगितल्या तरी काही गोष्टी समजत नसतात, बरं का? नारदांना ते सत्कर्माची परिभाषा समजली नाही, म्हणून नारद म्हणतात की मी तुम्हाला विचारतो ते सत्कर्म म्हणजे काय, काय केलं पाहिजे? कारण की मला ज्ञान वैराग्याला तरुण करायचं आहे, ज्ञान वैराग्याची स्थापना घराघरामध्ये करायचं आहे, त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? त्यावेळेस सनकादिक सांगतात श्रीमद भागवतम शास्त्र कलोकिरेन भासिता। तुम्ही भागवत कथा करा। सज्जनो, सनकादिकांनी भागवत कथा केली, ऐका कुठं केली? हरिद्वार या क्षेत्री भागवत कथा झाली, ज्ञान वैराग्य तरुण झालं, पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती, स्थिर केली जी अचपळे होती, सिद्ध लावणी आणूनी लाविली पंथीला। अशा प्रकारे असा या भागवत कथेचा महिमा। जय हो कृष्ण कथा, जय हो भागवत कथा, जय हो कृष्ण कथा, जय हो भागवत कथा, जय जय कृष्ण कथा, जय हो भागवत कथा। जिसके श्रवण से मिट जाए, जिसके श्रवण से, जिसके श्रवण से मिट जाए 100 जन्म जन्म के व्यथा। जय जय कृष्ण कथा, जय हो कृष्ण कथा, कथा, जय जय कृष्ण कथा, जय हो भागवत कथा, जय हो कृष्ण कथा, जय हो भागवत कथा, जय जय कृष्ण कथा। श्रीमद् भागवत महापुराण की समर्थ सद्गुरु गजानन महाराज की जय। भागवत कथेमुळे काय झालं सज्जनो? भक्ती तरुण झाली, ज्ञान तरुण झालं, वैराग्य तरुण झालं। जो भागवत ऐकते ना त्याचं ज्ञान तरुण असते, त्याचं वैराग्य तरुण असते, भक्ती त्याची तरुण असते। तरुण असलं पाहिजे ज्ञान, नाही समजलं पाहिजे भक्ती कशी केली पाहिजे। रात्री 8 वाजता शंकराच्या अंगावर पाणी टाकलं पाहिजे काय मत आहे तुमचं याच्यावर? याला भक्ती नाहीत म्हणत गड्या, कधी टाका तुम्हाला टाइम भेटीन त्यावेळेस, तेनं सांगितलं, पण याला भक्ती म्हणत नाही। भक्ती कशाला म्हणतात? ऐका, ऐकून घ्या, तुम्ही शेवटी मतानच करा, पण ऐका। भक्ती त्याला म्हणत असतात सज्जनो हो, जो यथा देहे तथा देवे, यथा देवे आणि तथा देहे, त्याला म्हणत असतात भक्ती। 8 वाजता तुम्ही खरंच अंगावर पाणी घेता काय? देहे त्याला म्हणत असतात। 8 वाजता आपण ज्या अर्थी आपल्या अंगावर पाणी घेऊ शकत नाही, थंड, बरं काय, त्या अर्थी आपण शंकराच्या पिंडीवर टाकायचं नाही। लय झालं 4 वाजेपर्यंत पाणी टाकलं पाहिजे महादेवाच्या पिंडीवर, नाही तर 1 लोटा जल काय म्हणा लागतं जाना भावा। माझा विरोध थोडीच आहे की शंकराला तेच आवडते, दुसरं काही नाही आवडत, प्रत्येकाची आवड आहे। विष्णूला काय आवडते माहित नाही तुम्हाला, सांगाल मला टाइम भेटला तर। प्रत्येक गणपतीला काय आवडते? प्रत्येक शंकराला तेच आवडते, 1 बेलाचं पान, तांदूळाचे दाणे आणि 1 लोटा, आणि तेनं काही चुकीचं सांगितलं नाही, वेगळं काही सांगितलं नाही, त्याला जे आवडते पसाभर पाणी, बरं काय, आणि 1 बिल्वदळ, त्याच्यामध्ये तो प्रसन्न होते मोठा महादेव। पण सज्जनो कोण्या वेळेस टाकलं पाहिजे त्याचा नियम आहे गड्या, बरं काय। आपण ज्या आरती सज्जनो 8-9 वाजता पाणी अंगावर घेऊ शकत नाही त्या आरती देऊ नये, नाही तर मग मन में है हमारे कपट, नाही मग काय करणं आपल्याला ते लक्षात ठेवलं पाहिजे। मायबाप यथा देहे तथा देवे असलं पाहिजे हो, आणि तसं जर असेल तर त्याला भक्ती म्हणत असतात। भक्ती तरुण असली पाहिजे, भक्ती कधी म्हातारी झाली नाही पाहिजे, नाहीतर मग एखाद्यानं सांगितलं टाका पाणी तर जे टाकायला लागले पाणी, आणि आता कोणीच जात नाही मग मंदिरात, तसंही नाही झालं पाहिजे। जे लोक मागं लागतात आणि जे सोडून देतात याला तरुण भक्ती म्हणत नसतात, याला काय म्हणत असतात माहिती आहे का? बस हो, मी विचारलो होतं आता मागं प्रवचन झालं तर 12 मेंढऱ्या एका खोलीमध्ये कोंडल्या म्हणे, 12 मेंढऱ्या
आणि त्याच्यातली एक बहिर काढली, राहिल्या किती? किती राहिल्या? 11 राहिल्या ना? कसं काय? अरे एकच बहिर काढली ना. पण त्या मेंढरीचं असं असते, ते एक नसते निघत, ते सगळ्या निघत असतात ना. बहिर एकही नाही राहिली. माय बाप, भक्ती तरुण असली पाहिजे, ज्ञान तरुण असलं पाहिजे, वैराग्य हे तरुण असलं पाहिजे. आणि भागवत कथा ही ज्ञान, वैराग्य आणि भक्ती तरुण करून देते. भक्ती महाराणी नाचायला लागली. मायबाप, भक्ती महाराणी विचारलं, राहू कुठं आम्ही, आम्हाला स्थान सांगा. त्यावेळेस भक्तीला स्थान दिलं. ऐका, भक्ती राहते कुठं? जो कोणी त्या भक्तीला सांगितलं, जा मलकापूर रोडनी गजानन महाराजांचं मंदिर आहे अंजनगाव सुरजीमध्ये, आणि तिथं भागवत कथा सुरू आहे. त्या भक्तांच्या हृदयामध्ये तू राहा. तेव्हापासून भक्ती सज्जन हो भक्तांच्या हृदयामध्ये राहायला लागले. बोलिये भक्ती महाराणी की जय. भक्ती तरुण होते आणि ती आपल्या हृदयामध्ये राहते. महाराज लक्षात आलं आम्हाला. हो, मग का हो, जो भक्ती करतो तो तरुण जाईल. पण मायबाप, ज्यांनी जीवनामध्ये पापच केले, ज्याच्या जीवनामध्ये पापाचे पर्वत आहेत, असा कोणी आहे काय की तो तरुण जाईल? त्याच्यासाठी एक इतिहास सांगतो म्हणतात. तो इतिहास म्हणजे गोकर्ण आख्यान सज्जन हो. ते गोकर्ण आख्यान सांगतात. फार गोड आहे सज्जनो ही भागवत कथा. आणि ते गोकर्ण आख्यान, सकल भुवन मध्ये निर्धनास्ते धन्या निवसती हृदया तेषां हरेर भक्ते. ऐका सज्जनो हो, पुण्यवानाचा तर उद्धार करीनच आहे भागवत कथा. पण जो पापी आहे, पाप्यातला पापी आहे, महापापी आहे, ज्याच्या जीवनामध्ये पुण्य नाही झालं रे, त्याच्या जीवनामध्ये पापच झालं, अशाचाही उद्धार करणारी ही कथा आहे भागवत कथा. तुंगभद्रा नदीच्या किनारी सज्जनो एक आत्मदेव नावाचा ब्राह्मण राहत होता. त्याच्या पत्नीचं नाव धुंदुली होतं. तृंग आणि भद्र सज्जनो या दोन नदीचा संगम जिथं होतो त्याला तुंगभद्रा म्हणत असतात. तुंगभद्रा म्हणजे भद्र नाम शरीर आहे सज्जनो हो. चांगलं शरीर आणि त्याच्यामध्ये जो राहतो त्याला आत्मदेव म्हणत असतात. आणि कल्याणाचं इच्छा करत असतो सज्जनो. त्याच्या नगराचं नाव आहे कल्याण. मायबाप, घरामध्ये सगळं काही आहे. या आत्मदेवाच्या घरी कशाचीच कमतरता नाही, सगळं आहे. धन धान्य आहे सज्जनो, पैसा आहे, अळका आहे, सर्व आहे. पण एकच नाही आहे सज्जनो हो, जे आपल्या मंडपात फिरते आहे ना, तेच नाही आहे. संसारिका जीवनामध्ये सगळे सुख जरी असले, सगळे सुख एकाच्या इकडे आणि एक लेकरू, बरोबर आहे ना? ते चुकीचं बोलून राहिलो. इकडे तुम्ही ऐकून राहिले ना कथा? झोपले नाही ना? कोणीच नाही ना? सांगा, झोप येत असेल तर मग दुसरा काहीतरी इलाज करा लागत ना. सज्जनो, सर्व सुख एका इकडे असतात संसारिकाचे, आणि त्याला जर मूल बाळ नसेल, सगळ्यात मोठं दुःख त्याच्या जीवनातलं तेच आहे. आणि आज आत्मदेवाच्या जीवनामध्ये एकच दुःख होतं सज्जनो, सर्व होतं, पण मायबाप त्याच्या जीवनामध्ये मूलबाळ नव्हतं. आणि अशा ज्या जीवनामध्ये मूलबाळ जर नसलं ना, माणूस सज्जनो इथं बसन तिथं बसन, वावरात जाईल, दिवस निघतात माणसाची पण बैची निघत नाही. बाया बायलेच विचारतात, पाहना तुम्ही वर्षही नाही होत, लग्नाले वर्षही नाही होत, तरी शेजारची काकू विचारते, का अजून काहीच नाही का? मग इले सांगा लागते, आता मे महिन्यात वर्ष होईल. पाय, मला असं वाटलं की माया पप्याचं तुझ्या पप्याचं एकाच मंडपात झालं वाटते. बाया होत सज्जन होत्या, असं कधीच म्हणणार नाही मायबाप. बैला असं कधीच म्हणणार नाही, जाऊ द्या दैवयोग आहे, नाही देवाचं काय आहे बिचाऱ्याचं, नाही सज्जन हो. त्या बैला जीवन जगणं मुश्किल होऊन जाते मायबाप. मग डॉक्टर कर, वैद्य कर, कोणाचं नारळ घे, कोणाचा अंगारा खाय, नाही काय काय लोक करतात, कोणाचा 1.25 महिना कर, कोणाचा 1.5 महिना कर, कोणाचे 3 महिने कर. पहिले लोक तर ते शाला फिरून घेत जात अंगावर. नंतर काही लोक तर त्या गुजरातमध्ये गेले, नाही काय म्हणे कोणातरी बैचा शंभूळ खाल्ला,
गुण येतेच म्हणे गुण महाराज. काय काय प्रयत्न लोक करत असतात सज्जनो. संसारिक जीव कोणी नारायण नागबली करते, कोणी काय करते, कोणी काय करते. पितृदोषानं होत नसेल, कशानं होत नसेल, सगळे उपाय केले आत्मदेवानं, पण मूलबाळ होत नाही हो. जीवनाला कंटाळला सज्जनो आत्मदेवाने अरण्यामध्ये निघून गेला. बस आता हे जीवन संपवायचं आहे आपल्याला. आणि तुम्ही पहा सज्जनो, देव एवढा कौतुकी आहे ना. जहाँ दात है वहाँ चने नहीं, जहाँ चने है वहाँ दात नहीं. वंदनीय महाराज तर गोळ अभंग म्हणतात. कोणाच्या महालात फुलताती बागा, कोणाच्या महालात फुलताती बागा, दुसऱ्यास राहण्यास घडणाही जागा, दुसऱ्यास राहण्यास घडणाही जागा. अन्नासाठी फिरतो नागवा, नागवा ग्राम जयंतीचा मंत्र गावो नवा, ग्राम जयंतीचा मंत्र गावो नवा. एकाच समता नागवा, नागवा जयंतीचा मंत्र गावो नवा, जयंतीचा मंत्र गावो नवा. वंदनीय महाराज म्हणतात. एकाच्या महालात फुलताती बागा, एकास धड नाही राहण्यासी जागा. खाली राहावं की वरती राहावा, कुठं राहावा, जागाच नाही राहायला म्हणे. नाही. आणि एकाला एवढं घर दिलं महाराज, घर जसं मागं लागते आम्हीच तो घराची एवढ्या मोठ्या घरात. वंदनीय महाराज म्हणतात. अन्नासाठी फिरतो. एक लोक सकाळपासून कामाला जातात. का हो खायले? अरे बा पोटाचा सवाल आहे. आणि काही जण संध्याकाळी का हो कुठं चालले? जरासं जिरलं पाहिजे ना राजा, बसल्या बसल्या जिरत नाही ना. अन्नासाठी फिरतो नागवा, नागवा. वंदनीय महाराज म्हणतात बाबा हो, यालाच ना परमेश्वर म्हणतात, यालाच देव म्हणतात, यालाच प्रारब्ध म्हणत असतात. राजा सगळं काही आहे या आत्मदेवाजवळ. मूलबाळ नाही म्हणून निर्णय घेतला, मरून जावं आपण. सज्जनो अनेक लोक मूलबाळ नाही म्हणून मरून जातात. हो, आमचं आता मागं भागत झालं माझं. मी विचारलं चौथ्या दिवशी, भाऊ तर जवान दिसतात, तरुण दिसतात, कमून मेले भाऊ? कमून कैलासवासी लागलं भाऊच्या मागं? म्हणे महाराज लय 15-16 वर्ष लग्नाले झाले होते, मूलबाळ नव्हतं म्हणे, म्हणून गेले. सज्जन हो, मूलबाळ नसल्यानंतर लेकरं लोक जातात हे आम्हाला माहिती आहे, तुम्हाला जरी माहीत नसलं तरी. अनेक भागवत वर्षातून 1-2 भागवत मूलबाळ नाहीत म्हणूनच होतात सज्जन हो. पण अशा दाम्पत्यानं काय केलं पाहिजे हे सुद्धा भागवतातच सांगितलेलं आहे. पण आपला एका ठिकाणी विश्वास नाही हो. आपला विश्वास आहे का राजू? आवड म्हणून करणं वेगळं सज्जन हो, आवड म्हणून करणं वेगळं किंवा मतलब म्हणून करणं वेगळं. नाही, माणसानं केलं पाहिजे ते आवडीनं केलं पाहिजे, मतलब म्हणून नाही. एका माणसाने एक गध वागवलं होतं आणि एक कुत्र वागवलं होतं म्हणते. नाही, एका माणसाने एक गध वागवलं होतं आणि कुत्र वागवलं होतं. गध दिवसभर काम करे आणि काम केल्यानंतर तो माणूस काय करे माहिती आहे? त्या गध्याला एक दंडा मारे, हाकलून दे. कुत्र काहीच नाही करे बरं का. तरी कुत्र्याले सकाळ दुपार संध्याकाळ 6 लिटरचा उकळा होता, 2 पोळ्या बरं का, 2 पोळ्या होत्या, बिस्किट होते अधूनमधून. हे गध पायत जाय. गध म्हणेल का दिवसभर मी काम करून राहिलो रे, मला एक काडी मारली म्हणे हाकलून दिलं. आणि कुत्र काहीच नाही म्हणे. मालक बाहेरून घरात आला की असं 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 करते म्हणे, शेपूट हलवते आणि दोन्ही पाय त्याच्या अंगावर ठेवते. मग गध्यानं डोकसं लावलं सज्जनो. गध म्हणेल का जर मालकाच्या अंगावर पाय जर दिले म्हणे असे तर निश्चित माय कौतुक करीन मालक.
दुसऱ्या दिवशी मालक आला सज्जन हो, गद्यानं कुत्र्यासारखंच करून पाहिलं. ते जे 2 पाय होते का नाही ते त्या माणसाच्या अंग, त्या माणसानं काय केलं जिनू, एवढं धुतलं त्या दिवशी गध, एवढं धुतलं की काय विचारता. दृष्टांतावर जाऊ नका बरं. हो, आता त्या मालकानं गध वागवलं होतं हे कायच्यासाठी हो, आवडीसाठी की मतलबासाठी. आणि कुत्र कायच्यासाठी वागवलं होतं, 10,000चं आणलं होतं त्यानं इकत, ते आवड म्हणून आणलं होतं. आणि सज्जनो जे गध होतं ते मतलब म्हणून होतं. म्हणून परमार्थ या दारात जरी येत असाल तर आवड म्हणून या, बेळा पार झाल्याशिवाय राहणार नाही. हो, म्हणा कधीतरी की गजानन बाबा आपकी कृपा से सब काम हो रहा बाबा, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपको रहा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, करते हो तुम मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम बाबा, करते हो तुम बाबा, मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. आवड म्हणून परमार्थ करत जा, सवळ म्हणून करू नका. प्रेम म्हणून परमार्थ करत जा, प्रेम म्हणून भागवत ऐकत जा. जीवनामध्ये कशाची कमतरता पडणार नाही, कोणालाच नाही. सज्जन हो, निर्णय घेतला सज्जन हो, आत्मदेवाने आत्मदेव जीव देण्यासाठी वनामध्ये निघून गेला. पण सज्जन हो, यती संन्यासी दिसले, साधू दिसले. साधू दिसला सज्जन हो की माणसाने काय केलं पाहिजे, नमस्कार केला पाहिजे. याला असं वाटलं की नाही तरी मरा लागते, पण मरता मरता साधूचं दर्शन घेऊ. सज्जन हो, साधूचे पाय पकडले आणि जीवनामध्ये साधू काही करत असते बरोबर. चला, साधू मध्ये एवढी ताकद असते मायबाप, ऐका. नुसतं जीवनामध्ये देव आणि साधू हे दोनच असे आहेत सज्जनो, तुमच्या कपाळावरचं पुसू शकतात, नहीं तो बाकी कोणीच नहीं. जिस संसार के लिए माँ बाप आप रोते हो ना, वो तो पहले ही दुखी है ना. जिसके पास माँ बाप आप रोते हो उसका तो दामन पहले ही भिगा हुआ है ना. ज्याला आपण आपलं घरानं सांगत असतो सज्जन हो, एका जणाले नाईटा झाला, नाईटा समजते का तुम्हाला, नाईटा हो. पण तो सांगायला लागला, गेले खरूच झाली की नाही, त्याच्यापाशी गेला. म्हणे का रे औषध आहे का, काहीच रे. म्हणे नाईट्याचं तुले दिल्यापेक्षा म्या नसतं घेतलं का, म्हणे सगळं अंग खाजून राहिलं. जिसके पास आप रोते हो माँ बाप उसका तो दामन पहिले भिगा हुआ है. म्हणून जगासाठी रडू नका, जगाला आपलं रड घरानं सांगू नका. जग असं आहे, तुमच्या समोर मस्त तुमचं घरानं ऐकून घेते आणि लगेच पाठ बरं झालं असंच तर पाहिजे होतं. सज्जनो, पाठ फिरत नाही तर तुमचं उन दुन काढायला तयार असते. म्हणून एकांतामध्ये जा आणि रडा त्या देवासाठी. सांगा दुःख गजानन बाबांना, दुःख दूर केल्याशिवाय राहणार नाही. हो, सगळेजण विचार करायला लागले सज्जनो, ऐका. शेवटी काल आपण बघितलं की महाराजांना सज्जनो हो बघितलं, पितांबराने बघितलं, तेव्हापासून झोप लागत नाही. पण भेट झाली, भेट झाली सज्जन हो, तेव्हापासून बरं वाटते. आणि तेव्हापासून आपल्या बाबाला म्हणते, वडिलाला म्हणतात, बाबा गजानन आना हो. भवानी राम सज्जनो, भवानी रामाला म्हणतात, बाबा गजानन आना हो.
भवानीराम म्हणतात ले का मी कुठून आणू रे तुझ्या गजानं, तूच आण बघ. आणि आज सज्जन हो एवढा आनंद झाला. हो प्रदोष दिवस होता, सोमवार होता, सोम प्रदोष होता. आणि माणिक चौकामध्ये ऐका गजानन बाबा आजही शेगावला माणिक चौक आहे सज्जन हो. आणि गजानन बाबा दिसले सज्जन हो माणिक चौकामध्ये. आणि तसेच बंकटलाल गजानन बाबाला आपल्या घरी घेऊन आले. आणि तेव्हापासून सर्व काही बंकटलालाकडेच. आज बंकटलालाकडे तर सज्जनो पंढरपूर भरलं. लांब लांबचे लोक यायला लागले, महाराजांचं दर्शन करायला लागले, महाराजांचं भजन करायला लागले. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, हो गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात हो गण गण गणात, गण गण गणात, गण गण गणात बोते, गण गण गणात, गण गण गणात, गण गण गणात हो गण गण गणात, गण गण गणात, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, हो गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, हो गण गण गणात बोते, 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 अवलिया अवतरले जगताराया, गजानना अवलैया अवतरले जगताराया, हो गजानना अवलिया अवतरले जगताराया, गजानना अवलिया अवतरले जगताराया, हो गजानना अवलिया अवतरले जगताराया, गजानना अवलैया अवतरले जगताराया, अनंत कोटी ब्रह्मांड समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. बंकटलालाचं घर जणू पंढरपूर झालं सज्जन हो. लांबून लांबून लोक यायला लागले, महाराजांचं दर्शन घ्यायला लागले. हो महाराजांनी जेवायला मागितलं सज्जन हो. बंकटलालाला जेवायला मागितलं. घरात काही नव्हतं, शिळं होतं. पण ते शिळंच सज्जन हो. अरे साधू उपाशी नाही गेला पाहिजे. साधूनं मागितलं ना, मग शिळं काय असेल सज्जन हो. शिळच जेवायला दिलं. महाराजांनी मिटक्या मारू मारू सज्जन हो सुंदर असं खाल्लं. शिळ्यातला आणि ताज्यातला भेद सज्जनो आपल्यामध्ये आहे. कधी मीठ जर कमी झालं हो तर लोक विष्णू सहस्रनाम म्हणतात नाही काय. पाहतो एखाद्या वेळेस मीठ कमी होऊ द्या आणि काय लोक बोलतात राजे हो. महाराजांनी सज्जन हो सगळं जेवण केलं, खूप जेवण केलं. दुसऱ्या दिवशी सज्जन हो प्रदोषाचं व्रत असल्यामुळे आणि महाराज घरी आल्यामुळे सकाळपासून महाराजांना मंगल स्नान करविलं. महाराजांना भरी जरी कपडे दिले सज्जन हो. गळ्यामध्ये पुष्पमाला आहेत गळ्यामध्ये. आणि महाराजांचा आनंद साजरा करणं चालू आहे मायबा. पंचपक्वान्न खायला दिले महाराजांनी मायबा. महाराजांनी ते पंचपक्वान्न एकत्र केले आणि खीर खायला लागले. पंचपक्वान्न खायला लागले, मनासोबत बोलायला लागले मायबा. गण्या खा, किती खातो तर सज्जनो. उलटी करेपर्यंत गजानन महाराजांना सर्व खाल्लं. आणि ज्याप्रमाणे रामदास स्वामी आपल्या स्तोत्रामध्ये सांगतात, अरे अन्न खातो हे खा, खीर खा, खा खीर मायबा. आनंद साजरा केला. तेव्हापासून सज्जनो हो बंकटाच्या सदनामध्ये घरामध्ये महाराज राहायला लागले. दासगणू सांगतात, महाराजांची दिनचर्या सांगतात. आंघोळ करतात, कधी 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 आंघोळ सुद्धा करत नाही. कधी कधी जेवतात, कधी कधी नाही जेवत. पण हातामध्ये
ज्या चिलमीनी कधी सज्जन हो कुंभाराची भट्टीच बघितली नाही अशी तुटलेली फुटलेली चिलम हातात आहे आणि त्या चिलमवर एवढं प्रेम आहे. चिलीमवरी प्रेम भारी ती लागे वरच्यावरी नव्हती आसक्ती तिच्यावरी ते केवळ कौतुक. त्या चिलमीवर एवढं प्रेम होतं की ते वरच्या वर पाहिजे होती महाराजांना मायबाप. मग आसक्ती होती काय? हो, कधीच गजानन महाराजांचं नाव घेऊन चिलम नका ओळख जाऊ, नाही तर मग काही काही लोक पहा तुम्ही लगाव जय भोले नाही हे कैलास के राजा. ओ चिलम पेनारे लय मस्त म्हणतात जय भोले कैलास के राजा चिलम भरा है ताजा और तू भी क्या कर दम लगाने. अरे बाबा तू पे पण भगवान शंकराला नको बोलव रे. अरे तू पे पण भगवान गजानन बाबाला नको सांगू. त्यांचं काय प्रेम होतं काय रे. हो पण सज्जन हो महाराजांचा एक तो विरंगुळा होता मायबाप. हो आणि तेवढ्यातच जानकीराम मगाशी सांगितलं बिमार पडला मायबाप. घर घर लागली जानकीरामाला काय करता. हो पण पाहुणे आले. त्या पाहुण्यामधला एक जण म्हटला का हो तुमच्याच गावामध्ये कोणीतरी अवलिया प्रगट झाला, चला आपण. सज्जन हो त्याच्याच मधला एक पाहुणा येतो आहे बंकटलालाच्या घरी. ओ बंकटलालाला म्हणतो बंकटा अरे महाराजांचं तीर्थ हवं आहे. बंकटलाल म्हणतो बाबा मी कोण तीर्थ देणारा, मी तुम्हाला तीर्थ देऊ शकत नाही. तुम्हाला जर तीर्थ पाहिजे असेल तर माझ्या वडिलाला मागा जानकीरामाला. सज्जन होतो सद्गृहस्थ जानकीरामाकडे जातो. जानकीराम हा दयाळू माणूस आहे, पुण्यवान तर आहे पण दयाळू आहे. शेवटी जानकीरामानं सज्जनो गिलास भरून पाणी घेतलं, महाराजांच्या पायाला लावलं आणि महाराजांना सांगितलं महाराज मी जानरावासाठी हे तीर्थ देतो. महाराजांनी मान हलवली मायबाप आणि तीर्थ देता क्षणी काय झालं हो पदतीर्थाचे प्राशन करिता क्षणात ते आसू. जानराव सज्जन उभा झाला आणि भगवान गजानन महाराजांच्या दर्शनाला आला. अशा अनेक लीला बंकटाच्या सदनामध्ये महाराज करायला लागले. त्याच्यातच सज्जन हो बंकटलालाच्या सदनामध्ये माळी विठोबाचं प्रकरण आलं मधामध्ये. हो एक माळी समाजाचा विठोबा होता, याला एक गर्व झाला होता. जसा नंदी समोर काय असते, शंकरासमोर जसा नंदी असतो तसाच सज्जन व्हा विठोबा. गजानन महाराजांनी याला काठीने मारलं. लक्षात घ्या, कारण की आजही बघा गजानन महाराजांच्या शेगावला लोक का जातात हो संस्थान नाही आहेत का बाकीचे, अनेक संस्थान आहेत सज्जनो. पण या महाराष्ट्रामध्ये एकमेव असं संस्थान आहे की तिथली पारदर्शकता जगात कोणाला आणता आली नाही. तिथल्यासारखी स्वच्छता जगात कोणाला आणता आली नाही आणि तिथल्यासारखी सज्जन हो शांतता जगात कोण्या संस्थांमध्ये आणता आली नाही. म्हणून सर्वजण शेगावचं नाव काढतात. शेगावीच्या गजानना शेगावीच्या गजानना दर्शन द्या भक्तजना. शेगावीच्या गजानना दर्शन द्या भक्तजना. शेगावीच्या गजानना शेगावीच्या गजानना शेगावीच्या गजानना शेगावीच्या गजानना शेगावीच्या गजानना दर्शन द्या भक्तजना. शेगावीच्या गजानना दर्शन द्या भक्तजना. शेगावीच्या गजानना ऐका मायबाप अशा अनेक गजानन बाबाच्या लीला चालू आहेत. प्रेम तर चिलीमवर आहेच. आज महाराजांना चिलीम प्यायची आहे. मन झालं चिलीम प्यायची पण विस्तव नाही आहे. महाराजांजवळ विस्तव नाही आहे. दिवस अक्षय तृतीयेचा होता मायबाप. अक्षय तृतीयेचा दिवस होता. सकाळची वेळ होती. पोरं गोट्या खेळत होते अंगणामध्ये. पोरं गोट्या खेळत होते आणि तेवढ्यात सज्जन हो महाराजांना चिलम पेटायची आहे म्हणून बंकटलालाला सांगितलं बंकटा चिलम पेटव. महाराज एवढ्या सकाळी विस्तव नाही आहे, अग्नी नाही आहे म्हणे. अरे सगळ्यात पहिले गावामध्ये अग्नी कुठं पेटत असतो माहित आहे तुला?
अरे सगळ्यात पहिले अग्नी पेटत असतो जानकीराम सोनाराच्या घरी. सोनाराच्या धाप्यामध्ये सगळ्यात पहिले अग्नी पेटत असतो. म्हणे जा अग्नी आणा, तिथून अग्नी आणा. सज्जन हो जानकीरामाकडे जातात. जानकीरामाला अग्नी मागतात की जानकीरामा हो गजानन महाराजांना अग्नी हवा आहे. कशासाठी रे? म्हणे चिलम पेटवायची आहे. त्यावेळेस अदवा तद्वा बोलायला लागला सज्जनो जानकीराम. जानकीराम म्हणेले का तुम्ही साधू म्हणता त्याला, मी कुठं साधू म्हणतो? माझ्यासाठी कशाला? अरे अक्षय तृतीयेचा दिवस लाज वाटत नाही म्हणे तुम्ही? आणि तुम्ही त्याच्यासाठी अरे गावात फिरतो म्हणे तो, कपडे त्याच्या अंगावर नाही, तुम्ही त्याच्या मागं फिरले, कोणाचं बरं होत असते काय रे म्हणे? अग्नी देणार नाही. अरे जानकीरामा अग्नी दिले का तुझ्या कुळाचा उद्धार होईल. तो जर चिलीम पिऊन तृप्त झाला तर तुझ्या कुळाचा उद्धार. अरे मला नका शिकू तुम्ही माझ्या कुळाचा उद्धार. माझ्या कुळाचा उद्धार पहिलेच झालेला आहे. आणि त्याच्याही पुढचं माणसाने दिलं नाही पाहिजे सज्जनो, पण साधूचं मन दुखलं नाही पाहिजे. काय उदाहरण दिलं सज्जनो? जानकीराम सोनार म्हटलं अरे गोरक्षनाथ जालिंदरानाथ हे नवनाथ झाले, येईन लोकहिले थोडीच मागतलं म्हणे मग काही लागलं तर. अरे त्यांच्यामध्ये एवढं सामर्थ्य होतं, त्यांनी प्रगट केलं. जा ना म्हणे त्याला सांगा मी अग्नी देत नाही, बिना अग्नीचं पेटून दाखव ना चिलीम. तुझ्यामध्ये जर सामर्थ्य आहे, तुला जर साधू म्हणतात, देव म्हणतात, पेटून दाखव सज्जन हो. सगळेजण वापस येतात. महाराज थोडा वेळ थांबा, आपल्याच घरच्या चुला पेटतात आणि मी अग्नी आणून देतो बंकटा. अय बंकटा. महाराज म्हणतात अय बंकटा मला अग्नी नको, घे ते काडी, जवळची काडी घे, फक्त धर, घासू सुद्धा नको, माझ्या चिलीमवर धर. जशी सज्जनो चिलीमवर काडी धरल्या जाते तशीच बिना विस्तवानी चिलीम पेटायला लागते. जय जय सद्गुरु श्री गजानन लीला अपरंपार. जय जय सद्गुरु श्री गजानन लीला अपरंपार. विना कधीही तुझले गेले तुम्हा तरीही, रोशन में ताविला कधीही तुझले गेले तुम्हा तरी. कमला सुतवंती तो सद्गुरु कर भक्त बोला, कमला सुतवंती तो सद्गुरु कर भक्त बोला. समर्थ योगेश्वर हो तुमचा भक्ताचा आधार, समर्थ योगेश्वर हो तुमचा भक्ताचा आधार. ओ जय जय सद्गुरु श्री गजानन लीला परंपार. 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 समर्थ योगेश्वर हो तुमचा भक्ताचा आधार, समर्थ योगेश्वर हो तुमचा भक्ताचा आधार. जय जय सद्गुरु श्री गजानन लीला अनंत कोटि ब्रह्मांड नायक महाराजा योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक श्रीराम निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. तो काय झाला प्रकार ऐका तुम्ही श्रोते चतुर. प्रगट झाला वैश्वानर काडीनुसती धरितावरी. दासगणू महाराज म्हणतात श्रोत्यांनो ऐका काय प्रकार झाला. नुसतं काळी धरली बंकटलालांनी, परिणाम सज्जनो वैश्वानर प्रगट झाला. अशा अनेक आणि अनेक लीला किती सांगाव्या त्या बाबाच्या सज्जनो, अनेक लीला आहेत गजानन बाबाच्या. मायबाप साधू काय करू शकत नाही हो, साधू काही करू शकतो सज्जनो हो. जीवनामध्ये तुमच्या कपाळामधलं पुसण्याची ताकद फक्त साधूवर आहे, म्हणून विश्वास साधूवर ठेवा, एक तर देवावर ठेवा. मायबाप साधूचं दर्शन घेतलं कोणी, आत्मदेवानी दर्शन घेतलं, साधूला दुःख सांगितलं. साधूंनी सांगितलं बाबा मूलबाळ नाही म्हणून दुःखी होऊ नको.
आत्मदेवा तुला मूलबाळ नाही म्हणून दुःखी होऊ नको. मूल होणं म्हणजे भाग्य नाही, चांगला मुलगा होणं भाग्य. 4 मुले त्या दशरथा, अंती पाणी टाकायला कोणीच नव्हता. 60,000 मुलं होते सगराला, पण एकही मुलगा जवळ नव्हता. एकही मुलगा जवळ नव्हता सज्जनो. 60,000 मुलं होते, मुलगा होऊन फायदा नाही दादा. म्हणून देवापाशी नुसतं मुलगा नुका मागत जो नाही, चांगला मुलगा दे देवा. ऐसा पुत्र देगा गुंडा. कारण महाराज म्हणतात देवा मुलगा द्यायचा आहे ना, त्याचा तीही लोकी झंडा. हो एकच दे, पण कसा दे, एकच राजा. एकच मुलगा दे सज्जन हो, की या कुळाचा उद्धार करेल. सावता माळ्यासारखा दे, द्यायचा असेल तर तुकाराम महाराजांसारखा दे, द्यायचा असेल हो सज्जन हो एकच दे, जास्त देऊ नको देवा. पण ऐसा पुत्र देगा गुंडा, त्याचा तीही लोकी झंडा. परिणाम असा झाला मायबाप, साधूंनी सांगितलं पण अज्ञानी जीवाला कळत नाही. कारण की अज्ञाना जीवाला सज्जनो बाबा म्हटलं नाही, पहा ना एकदा बाबा म्हटलं सज्जन हो, की माणसाला असं वाटते की सगळं फिटलं सज्जन हो. साधूनं सांगितलं, साधूचं ऐकलं नाही. शेवटी साधूंनी आपल्या झोळीमध्ये हात घातला आणि एक फळ दिलं. पहा, जा म्हणे हे फळ तुझ्या दुंदुलीला, तुझ्या पत्नीला खाऊ घाल, आणि तुझ्या पत्नीला जर तू खाऊ घालशील तर निश्चित तुला काय होईल, चांगला मुलगा होईल. सज्जन हो एवढा आनंद झाला, नाचत नाचतच गेला घरी, नाचत नाचत गेला. बायकोला आवाज दिला, अय इकडे, अय इकडे ना. काय झालं सांगा ना तिथूनच. नाही म्हणे तू इकडे ये. सज्जन हो हे बघ म्हणे मी काय आणलं. काय म्हणे आंबा आहे. अगं म्हणे आंबा खा, या आंब्यानं काय होईल, मुलगा होईल म्हणे आपल्याला. मॅट झाले का म्हणे राजू, आंबा खाल्ल्यानं कुठं लेकरं होत असतात काय. 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती नाही. 900 जर लेकरं झाले असते, पती करायचं काम पडलं असतं का, बुवा करायचं काम पडलं नसतं. तुम्ही विचार करा सज्जन हो, 900 मुलं होत नसतात, हे तेवढंच सत्य आहे. हो पण एखाद्या साधूची जर कृपा झाली ना तर मूलबाळ व्हायला वेळही लागत नाही सज्जन. पण कृपा साधूची पाहिजे. हो कृपा झाली होती सज्जनो. याच गजानन महाराजांच्या पोथीमध्ये येते, महाराज हनुमंताच्या मंदिरामध्ये राहायला लागले आणि त्यावेळेस महाराजांनी कृपा केली. आजही चतुर्थीचा उत्सव सज्जनो मोठा साजरा केला जातो. गजानन महाराजांनी खंडू पाटलाला जो आशीर्वाद दिला, खंडू पाटलाचं जे घराणं चालू आहे ते गजानन महाराजांच्या कृपेनं चालू आहे. म्हणून आपलं दुःख गजानन महाराजांना सांगा, दुःख दूर केल्याशिवाय राहणार नाही बाबा. माय बाबा साधूंनी दिलेलं फळ, अरे साधूंनी साधी राख दिली होती, राख. नवनाथामधले मच्छिंद्रनाथ आले सज्जनो हो, आणि एका बाईला सांगितलं, हे बाई म्हणे एक रोटी देंगी तो एक मुलगा दिन म्हणे तुला, एक पोरग दिन म्हणे तुला, एक जर मला भाकर देशील तर. आता त्या बैल बऱ्याच वर्षापासून लेकरू झालं नव्हतं. ते बाई बाहेर भाकऱ्या घेऊन आल्या, एवढी भाकऱ्या. म्हणे महाराज एवढ्या घ्या, पण मला एखादा तरी द्या. आणि म्हणे गिलासभर पाणी आणलं सज्जन हो, झोळीतली राख काढली मच्छिंद्रनाथांनी, त्या गिलासात टाकली. म्हणे पिऊन घे. असं म्हटल्यानंतर काय होईल म्हणे, एका वर्षाच्या अंदर तुला लेकरू होईल. पण बाई सज्जन हो विचार करायला लागली, म्हणे साधूचं काही खरं नसते. नाही थांबा म्हणे, मी आंघोळ गिंघोळ करते म्हणे महाराज, आणि नंतर खाईन, तुम्ही जा म्हणे, पाहिजे म्हणे बरोबर खाजो. महाराज चालले गेले सज्जनो मच्छिंद्रनाथ. हे बाईनं आपल्या गळणीले बोलावलं, म्हणे इकडे बरं एक साधू आला होता, आता लयच केला म्हणे मी देव, आणि आज एक साधू आला होता, तो म्हणे एक भाकर देशील तर एक लेकरू. म्या भाकरीची चयतच दिली म्हणे, त्यानं मला हे काय दिलं म्हणे, पाय ए मॅटपणा करू नको. त्या बाकीच्या तिच्या मैत्रिणी म्हणत मॅटपणा करू नको, या साधूचं काय खरं असते काय. हो हे जर पेशीन म्हणे तर तू माशी होशील म्हणे, माशी. दिवसभर माशी करून ठेवतील म्हणे, संध्याकाळी बाई करतील म्हणे, ते पिऊ नको. सज्जनो तिनं काय केलं, तो गिलासाचा गिलास डायरेक्ट शेणाच्या ढिकाऱ्यावर फेकून दिला. हे मी तुम्हाला नवनाथ कथासारामधलं सांगून राहिलो बरं. हो नवनाथ कथासारमध्ये अशीच कथा आली, वाचून घ्या घरी गेल्यावर.
त्या बहिणं सज्जनो त्या शेणाच्या गौरीच्या ढेगाऱ्यावर तो गिल्लास फेकून दिल्या आणि 12 वर्षानं मच्छिंद्रनाथ त्या गावात आले. आणि मच्छिंद्रनाथाच्या लक्षात आलं गोरक्षानं जन्म घेतला, गोरक्षानं जन्म घेतला. कारण की आपण त्या बाईला साधी राख दिली नव्हती. ती काय साधी राख होती काय? आपल्या घरच्या चुलीतली राख होती का? आपली बाई चूल पेट होती त्याच्यातली राख नव्हती ते. त्या बाईले तसंच वाटलं. सज्जन हो, घर विचारत विचारत त्या ब्राह्मणीच्या घरी गेले मच्छिंद्रनाथ. आणि मच्छिंद्रनाथ म्हणतात कुठं आहे गोरक्ष? म्हणे गोरक्ष मला तर लेकरूच नाही म्हणे. बा तुम्ही गोरक्ष विचारून आले? अगं बाई म्हणे 12 वर्षाच्या आधी तुला गिलास भरून पाणी दिलं होतं, त्याच्यात मी माझी विभूती टाकली होती, आहे कुठं सांग. मग तिच्या लक्षात आलं आता साधू काही खरं नाही, साधू आपल्याला जिथं काही सोडत नाही. खरं बोल म्हणे, काय झालं सांग. तिनं सज्जनो डोक्षाला भार दिला, डोक्षाला भार दिला. शेवटी सांगितलं म्हणे महाराज तुम्ही जे दिलं ना ते शेणात टाकलं. कुठं टाकलं सा? शेणाचा मोठा ढीग होता. आवाज दिला सज्जनो हो मच्छिंद्रनाथांनी, हे गोरक्षा, हे गोरक्षा, हे गोरक्षा बाहेर ये. त्यावेळेस गोरक्षनाथ जे सज्जनो शेणातून झाले गोरक्षनाथ. बरं काय? गोरक्षनाथ म्हटले महाराज मी इथं अटकलो या गौरीच्या ह्याच्यात, या शेणाच्या ह्याच्यात, या बाजूला करा आणि मला बाहेर काढा. मच्छिंद्रनाथांनी सज्जनो गौऱ्या बाजूनं केल्या आणि गोरक्षनाथाला बाहेर काढलं. एवढी मोठी ताकद सज्जनो साधूच्या राखेत असते. साधूनी दृष्टीनं पाहलं एका बाईच्या इकडे, तर परिणाम असा झाला स्त्रीचा तो केला पुरुष उभा. म्हणून साधूची ताकद साधी नसते बरं. हिनं सज्जनो साधूवर विश्वास ठेवला नाही. ते जे फळ होतं ते गाईला टाकलं. परिणाम गाईला एक मुलगा झाला. त्याचे कान सज्जनो गाईसारखे होते, शरीर माणसासारखं होतं. म्हणून त्याचं नाव ठेवलं बोले गोकर्ण महाराज की गोकर्ण नामकरण झालं. आणि हिनंही सज्जनो हा आपल्या बहिणीसोबत संपर्क साधला. कारण की नवऱ्याला जर कळालं तर नवरा जिवंत ठेवणार नाही. म्हणून मायबाप तिनं आपल्या बहिणीसोबत संपर्क साधला. बहिणीने सांगितलं काळजी करू नको, माझ्या घरी खायला काही नाही, पण 6 पहिले आहेत अर्धा डझन आणि अजून एक 5-7 महिने झाले, तू फक्त 2-4 महिने नाटक कर. तिनं 2-4 महिने नाटक केले सज्जन हो. आणि बहिणीनं आपला मुलगा आणून दिला. सज्जन हो, आपलेच आपल्याला आपलं म्हणत नाही त्या कलियुगात. म्हणतात काय पहा तुम्ही, माझ्या बुड्याले अक्कल नाही की, बापही म्हणत नाही पोट्टे, माझ्या बुड्याले अक्कल नाही म्हणते. लेका त्याला अक्कल नाही, तू बरा चांगला अकलीचा पोटी आला रे त्याच्या. कधीच सज्जनो ऐका, मी सांगत असतो सांगल, अरे बापाची किंमत ज्याला बाप नाही त्याला विचारा रे बाप कशाला म्हणतात तर. म्हणून दोघांना विसरू नका जीवनामध्ये, दोघांना. कोणाला? या विटेवरच्या बापाला आणि घरच्या बापाला. अरे बन्यान घालत नाही रे. कोण्याही बापाचं शर्ट काढा सज्जनो हो, ती बन्यान म्हणजे चाईनी आहे रे. आणि तुझी बन्यान जरासा जरी डच्चू असला ना, अरे पोट्ट्या हे बन्यान घालतं काय, जाय दुकानात बाबा हे घे 500ची नोट, बन्यान आण. सज्जनो बन्यान घातली नाही रे तुझ्यासाठी. अरे स्वतः शाळा शिकला नाही, त्याला जर सही करा म्हटलं त्यांना अंगठ्यावर सही लावायला सांगितली, पण तुझ्यासाठी KG1 KG2 काय केलं नाही का त्यानं. म्हणून एक विटेवरचा बाप विसरू नका गड्या, आणि एक घरातला बाप विसरू नका. विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला, झिजविली त्याने काया, काया झिजवून तुझ्या शिरावर दिली सुखाची छाया रे वेड्या. मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला, झिजविली काया, काया झिजवून तुझ्या शिरावर दिली सुखाची छाया रे वेड्या. मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया.
कार गाडी तुला मिळेल बंगला गाडी घर कार गाडी बायको अनले कर साडी आई बाप मिळणार नाही तुला मिळेल बंगला गाडी तुला मोटर गाडी आई बाप मिळणार नाही हे जाणं राहू दे थोडी विसरू नको रे आई बापाला विसरू नको रे आई बापाला तुझी जाणे काया काया झिजून तुझ्या जीवावर सुखाची छाया वेळा मिळणार नाही तुला आई बापाची माया मिळणार नाही तुला आई बापाची माया मिळणार नाही तुला आई बापाची माया. सगळ्यांना विसरा मायबाप. एकदाचा विटेवरचा बाप जरी विसरला ना तर तो काही करणार नाही. पण घरातला बाप जर तुम्ही विसरसाल ना मायबाप, हो ते जीवनात कधी चांगलं होईल नाही रे. झोप लागत नाही रे. पोरगा जर घरी आला नाही ना, हो बाप झोपत नाही. दाखवत नाही रे तो, दाखवत नाही सध्या. जे दाखवते त्याचं नाव आई आहे. कुठे गेला काय माहिती, बोलताना दिले नाही. तुम्ही जो दाखवते त्याला माय म्हणत असताय, तो कधीच दाखवत नाही सज्जन. बाप कणखर असते, बाप कणखर असते सज्जन. असो मायबाप. सुतजी शौनकादींना सांगतात, स्वतःचाच पोरगा स्वतःला बाप म्हणत नाही मायबाप, म्हणून उसनं आणण्याचा प्रयत्न करू नका. हिनं उसनं आणला. पा काय झालं भागवत सांगते, गोकर्णो पंडितो ज्ञानी धुंदुकारी महाखला. बदमाश निघाला धुंदुकारी. गोकर्ण पंडित निघाला. सगळ्या कुळाचा नाश केला सज्जन हो. याला व्यसन लागलं, हा व्यसन करायला लागला सज्जन हो. हा मदिरा पान करायला लागला, या पंचवेश्यांचा भोग घ्यायला लागला, चोरी करायला लागला. भरपूर मोठी चोरी केली मायबाप. या 5 वेश्यांनी त्याला मारून टाकला. मारल्यामुळे सज्जनो परिणाम असा झाला की हा प्रेत योनीला गेला. हा त्रास द्यायला लागला. प्रेत योनीला गेल्यामुळे गोकर्णाने गयेला पिंडदान केलं सज्जनो हो. यानी आईचाही सज्जनो द्वेष केला. आई विहिरीत पडून आई मृत्युमुखी पडली. वडिलाला बोलायला लागला म्हणून वडील निघून गेले. आणि सज्जनो आज याला सुद्धा सज्जनो त्या पंचवेश्यांनी मारून टाकले. पण हा प्रेत योनीला गेला. जो ज्यादा पाप करता है ना माँ बाप, तो जल्दी मरता नाही. म्हणून माणसाने पापाला भिलं पाहिजे रे बाबा. जीवनामध्ये पाप झालं नाही पाहिजे याचा विचार केला पाहिजे. पाप करत असताना कोणी पाहणार नाही, पण तो जगाचा मालक त्याचा हिशोब ठेवताना एवढा रोख ठेवत असतो. जब देता है ना तो छप्पर फाड़ के, और लेता है ना तो चमड़ी उतार के. म्हणून सज्जनो पापाला भिलं पाहिजे. हा मरत नव्हता, याला मारलं सज्जनो. हा प्रेत योनीला गेला. गोकर्णाने याचं गयेला पिंडदान केलं. एवढा पापी होता की गयेलाही काही झालं नाही. शेवटी गोकर्ण घरी आला. घरी हा त्रास द्यायला लागला. सूर्यनारायणांनी सांगितलं की याच्या निमित्तानं तुम्ही भागवत कथा करा. सज्जनो भागवत कथा केली. याला भागवत कथेमध्ये सुद्धा बसता येत नव्हतं, म्हणून याच्यासाठी 7 गाठीचा बांबू रोवण्यात आला. बांबू मध्ये पोकळी असते, त्या पोकळीमध्ये हा बसला, कथा ऐकली. 7 दिवसाची कथा झाली सज्जनो. याचा उद्धार झाला या भागवत कथेमुळे. सुंदर याला शरीर मिळालं. त्याच्या शरीराचं वर्णन करतात. सुवर्ण क्रांती आहे. लोक विचारायला लागला कोण आहे हा, कोण आहे. तर ते प्रेत बोलायला लागला. अहम भ्राता तद्योस्मी धुंदुकारी नामतः. दादा मी धुंदुकारी आहे. अरे बाबा एवढा सुंदर तू कशामुळे झाला. धन्या भागवती वार्ता प्रेतपीडा विनाशिनी सप्ताहोपी तथा धन्या कृष्ण लोक फल प्रदा.
या भागवत कथेने धन्य आहे ही भागवत कथा की जिने माझी प्रेतसारखी पीडा लागलेली दूर केली आणि सज्जन हो तो विमानामध्ये बसून गेला. नंतर पुन्हा भागवत कथा झाली. सगळं गाव सज्जन हो सगळ्या गावाला विमान आलं, सगळं गाव विमानामध्ये बसून गेलं, असं भागवत कथेमध्ये वर्णन आहे. आता तुम्ही म्हणसान महाराज किती उड्या टाकल्या हो तुम्ही, माझीच कमाल आता याच्यात. 10 वाजले, महात्म्य संपवायचं आहे आणि गजानन बाबालाही आणायचं आहे, हे आता तुम्ही समजून घ्या सर्वजण. आता मला थोडं पुढे जायचं आहे, कारण की घड्याळ लयच पुढे चालली, एवढ्या वेगानं चालली, जरासं हळूहळू जाऊ नाही काय, पण खूप वेगानं. 10 मिनटं राहिले माझ्यासाठी. तसे तुमचे 15 मिनटं घेतले, तुम्ही नाही म्हणसाल ना, आता घेतल्याच जातील. 24 अवताराची कथा म्हणजे भागवत कथा. भागवत कथेचे नियम आहेत, नियम काही सांगत नाही आता. नाही कशाला नियम सांगावं आपले तेले बापू, नाही. भागवत कथा हे एकदम उपाशी राहून ऐका लागते, काहीच खा लागत नाही, असा नियम आहे भागवत कथेचा. मग आता राहणंच होत नाही म्हणे, तर मग काय करावं, तर फळं खाल्ले पाहिजे. मग फळही न जमत नाही तर दूध पिलो पाहिजे म्हणते. दुधाने जमत नाही, फळाने जमत नाही, तर एक टाईम जेवलो पाहिजे, भागवत कथा ऐकली पाहिजे. काय मत आहे तुमचं? असा भागवताचा नियम आहे. मग आता नियम हा सांगून फायदा नाही आहे म्हणून काही सांगत नाही, पण 3 टाईम जेवलो पाहिजे. काय ऐकलं पाहिजे? भागवत. 3 टाईम जेवा तरी काय ऐका भागवत. एक डाव खाईच जेवा आणि एक डाव आता या मंडपाच्या म्हणजे दिंडी जेवली, आम्ही जेवणार आहोत या मंडपाच्या मागं, आणि एक डाव घरी जेवलो. 3 टाईम जेवा तरी काय ऐका भागवत ऐका. कधी कधी बसणं होत नसेल, एका आसनावर बसा म्हणते. काल इथं बसले ना, त्याच आसनावर उद्या सुद्धा बसा तरी काय ऐका. मग आता म्हणे महाराज आसनावर तर दुसरं बसलं का भांडण करसान काय, भांडण नका करू, जिथं बसायला भेटलं तिथं बसा तरी काय ऐका भागवत कथा ऐका. सज्जनो बसून ऐका, झोपून ऐका, जिथं ऐकायची तिथं ऐका. कधी कधी इथं येणंच होत नसेल तर घरून ऐका, नाही घरून ऐका तरी काय ऐका भागवत कथा ऐका. हाच नियम आहे. 24 अवताराची कथा म्हणजे भागवत कथा. सगुण चरित्र सांगितलेलं आहे सज्जनो. हो, कोण लिहिलं सज्जनो हे भागवत? गणपती बाप्पांनी लिहिलं, व्यासांनी सांगितलं. गणपती बाप्पांनी लिहिलं, व्यासांनी सांगितलं सज्जनो हो. आणि ही संहिता दिली कोणाला? व्यासांनी सज्जनो हो शुकांना दिली. शुकदेव व्यासांचा मुलगा हा शुकदेव आहे. ही जी भागवत संहिता आहे शुकदेवांना दिली आणि या शुकदेवांनीच या जगाला सांगितली. म्हणजे हिचा प्रचार प्रसार शुक महामुनींनी केलेला आहे. अरणीचा मुलगा म्हणजे शुक आहे. व्यासांच्या पत्नीचं नाव अरणी आहे. अरणी. आता तुम्ही म्हणसाने अरणी कोण? अरणी त्याला म्हणतात सज्जन हो, पूर्वी यज्ञ पेटवल्या जात होता. तो यज्ञ पेटवत असताना 2 गाड्या एकामेकावर घासतात, त्याला अरणी म्हणतात. तिथून प्रगट झाले शुकदेव महाराज. आईच्या पासून नाही, तिथून प्रगट झाले. अरणी राणीचा मुलगा म्हणजे शुकदेव महामुनी. आणि त्या शुकदेवांनी सज्जनो या कथेचा काय केला? प्रचार केला. महाभारताचा शेवट झाला आणि भागवताची सुरुवात झाली. महाभारताचा शेवट एकही वाचला नाही सज्जनो हो. 100 मधला 5 मधला एकही मेला नाही. पा जितने तारे जगत में उतने वैरी हो, जाको राखे साईया मार न सके हो. ज्याचा सखा हरी विश्व कृपा करी, ज्याचा हात भगवंतांनी धरला ना, मग जगाने धरला नाही तरी चलते मायबा. पांडवातला एकही खलास झाला नाही, कौरवातला एकही वाचला नाही. त्याचं कारण नित्य आहे. फक्त गीता वाचा म्हणजे आपल्याला समजेल. शेवटचा श्लोक, यत्र योगेश्वरो कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयोर्भूती ध्रुवा नितिर्मतिर्ममा. जसा मुळा शिलतो आपण, गांजर शिलतो ना, तसे 99 मारून टाकले. आणि 100वा दुर्योधन तो सुद्धा एकाच भीमाच्या गधेमध्ये सज्जनो त्याच्यातलं रक्त बाहेर काढलं. रक्ताच्या थारोळ्यात पडला भीम.
अश्वत्थामा जवळ येतो. अश्वत्थामा विचारतो, सांग तुझी इच्छा काय आहे? अरे म्हणे इच्छा एकच आहे. अरे जीवनभर ज्यानं चांगलं केलं नाही तो काय मरता मरता चांगलं करत असते या लोकांचं. जीवनभर दुर्योधनानं सज्जन हो काळ्या पाण्यात पाहिलं पांडवांना, मरता मरता म्हणतेले का जीवाले शांती लाभली असती एखादा पांडव जर मेला असता तर. अश्वत्थामा म्हणते काळजी करू नको, मी तुझा मित्र आहे, पाचही मारून टाकतो, पाचही. सज्जनो रक्ताचा टिक्का अश्वत्थाम्याला लावला आणि अश्वत्थामा गेला 5 जणैले माराले पांडवांना. आणि ज्याचा सखा हरी आहे भगवान परमात्मा ज्याच्याकडून आहे त्याला काय कर देऊ? कोणीच काही करणार. काटा रुतत नाही काटा. आणि रुतलाही समजा असं म्हणतात की रुतला होता काटा, नाही काय कोणाला जिजाबाईले काटा रुतला होता आणि काटाही कोण काढला? मग देवाला यावं लागलं. देवाला सज्जनो काटाही रुतला तरी देव काढतात. सज्जनो त्याच्या झोप्यापासून जेवापासून सगळी व्यवस्था भगवान परमात्मा करतो. ऐका सज्जनो हो, त्याचे घोडे धुवायचे होते दररोज. अर्जुनाचे घोडे कोण धुत होतं मग? कारियाभाऊचे घोडे कोणी धुते? पण अर्जुनाचे घोडे सज्जनो भगवान परमात्मा धुत होता. अर्जुनाची घोडी धुतली अनंते. आता विचार करा, अर्जुनाची घोडी जर तो धुत असेल तर बाकीचे कामं कोणचे राहिले करायचे? काळी धर्माघरी उच्चिष्ट ते. जिलबी वाळणं सगळ्याला आवडते हो, पत्रवाळी उचलणं आवडते का आपल्याला? भगवान परमात्मा उच्चिष्ट म्हणजे त्याच्यावरचं पात्रावरचं उष्ट. पहिले पहा तुम्ही काही लोक जमा करत होते पात्रावरचं उष्ट, ते भगवान परमात्मा धर्मराजाकडे करते या पांडवाकडे. तो खरंच त्यांना मरू दे. अश्वत्थामा मारण्यासाठी आला पांडव सज्जनो आज विजयश्री प्राप्त झाला होता. भगवान परमात्मा लांब निघून गेले, पांडवांना घेऊन गेले. आज पांडवाच्या जाग्यावर द्रौपदीचे 5 मुलं झोपले. अश्वत्थामा आला सज्जनो सपासप 5ही जणांना मारलं आणि त्यांचे शिर एका ताटात घेतले. दुर्योधनाला सबूत म्हणून दाखवू म्हणून दुर्योधनाजवळ गेला. दुर्योधनाने ते शिर बघितले, चुरून बघितले. अरे मूर्खा, हे 5 पांडव नाहीत. अश्वत्थामा हे 5 पांडव नाहीत रे. कारण की मला माहिती आहे भीमाचं मुंडकं म्हणजे काय आहे, भीमाचं शिर म्हणजे काय. 28 दिवस माझ्या हातात होतं. अरे हे पांडवाचे मुलं मारले त्या. पळ म्हणे तू लवकर, आता तुला पांडव जिवंत ठेवत नाही. अश्वत्थामा पळायला लागला सज्जनो. पकडलं अश्वत्थाम्याला, पांडवांनी पकडलं, अर्जुनाने पकडलं, आणलं द्रौपदी जवळ. सांग द्रौपदी काय शिक्षा करायची? द्रौपदीला विचारलं सज्जनो काय शिक्षा करायची? द्रौपदी म्हणते सोडून द्या त्याला. जगातली एकमेव स्त्री आहे सज्जनो जिचे 5 पोरं स्वतःच्या डोळ्यांनी या बदमाशांनी मारले. आणि द्रौपदी काय म्हणते? सोडून द्या त्या पाप्याला, सोडून द्या. द्रौपदी तुझे 5 मुलं मारले तू सोडून दे म्हणते. ऐका म्हणते कमून सोडून द्या? तुमच्या गुरुचा हा मुलगा आहे म्हणून सोडून द्या. गुरुपुत्राचा कधी वध करत नसतात. गुरुनी कितीही गुरुपुत्रानं अपराध केला तर गुरुपुत्राला मारता येत नाही. हा पहिलं कारण. दुसरं कारण ऐका, दुसरं कारण की कृपाचार्य मारल्या गेले आणि त्या कृपाचार्याच्या एकमेव वंश एकमेव आधार हा कोण आहे? अश्वत्थामा आहे. 5 मुलं मेल्यानंतर काय दुःख असते एका आईला विचारा. मी आई आहे, माझ्या जाग्यावर जाऊन विचार करा. म्हणून सोडून द्या. शेवटी देवाला आज अश्वत्थाम्याला तसंच सोडलं. म्हणून अश्वत्थाम्याने पुन्हा ब्रह्मास्त्र सोडलं. सज्जनो उत्तरेच्या गर्भावर ब्रह्मास्त्र सोडलं. कोण होती उत्तर ऐका. अर्जुनाची सून होती, अभिमन्यूची पत्नी होती. अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये मारल्या गेला आणि ही गर्भवती असल्यामुळे सज्जनो सती गेली नाही. आणि हिच्या गर्भामध्ये परीक्षिती वाढतो आहे. या भागवताचा नायक परीक्षिती वाढतो आहे. त्यांनी सज्जनो ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला. ब्रह्मास्त्रामुळे लाई व्हायला लागली गर्भाची. म्हणून ते भगवंताची स्तुती करते. ही स्तुती प्रत्येक गर्भवती स्त्रीने म्हणावी. सज्जनो लगेच सुटका होती या मंत्रानं. आणि मरण जर जवळ येत असेल तर हा मंत्र म्हणावा. पाही पायी महायोगिन, पाही पायी महायोगिन, पाही पायी महायोग. म्हणा भागवतामधला
असा श्लोक आहे हा. पायी स्वतः महायोगी उत्तरेने केलेली भगवंताची स्तुती आहे. सर्वांनी म्हणा पायी पायी महायोगी पायी पायी महायोगी देव देव जगत्पती देव देव जगत्पते देव देव जगत्पते नान्यं त्वदभयपसे नान्यं त्वदभयपसे यात्र मृत्यु परस्परं यात्र पायी महायोगी देव देव जगत्पते देव देव उत्तरा भगवान परमात्म्याची स्तुती करते सज्जनो. पाही पाही महायोगिनी देव देव जगत्पते. हे ब्रह्मांड नाही का, हे माय बापा, मी स्वतः माझ्यासाठी नाही रे, या पांडवांचा कुलदीपक माझ्या गर्भामध्ये वाढतो आहे, म्हणून त्याचं रक्षण कर. भगवान परमात्म्याने अंगठ्या एवढं रूप धारण केलं. कौमुदी गदा भगवंतानी हातात घेतली सज्जन हो, आणि गर्भामध्ये रक्षण केलं. कोणाचं? परीक्षितीचं. जगाच्या पाठीवर देवाला गर्भवास नाही साधू संत सांगतात, पण मला असं वाटते या उत्तरेमुळे गर्भ पाहायला मिळाला भगवंताला. आणि गर्भातच दर्शन आतापर्यंत एकाही साधूला नाही. गर्भात दर्शन कोणालाच नाही, फक्त परीक्षितीला. म्हणून सज्जनो, परीक्षिती श्रवणानं तरुण जाऊ शकतो. जगातला प्रत्येक परीक्षिती हा तरण्यासाठी आहे सज्जनो. भागवत प्रत्येकाला तारण्यासाठी आहे. पाप्याला तारते हे भागवत, पुण्यवानाचं पुण्य वाढवते सज्जनो, असं हे भागवत आहे. ऐका मायबाप, रक्षण करतात भगवान परमात्मा. उत्तरेचं रक्षण होते. नंतर भगवंत परमात्मा सांगतात की मला द्वारकेत जायचं आहे. कुंती माता सज्जनो हो, काही दिवस आते आहे भगवान परमात्म्याची कुंती माता. कुंती माता थांबून घेते. सगळ्यांना काहीतरी द्यावा म्हणून सगळेजण काही काही मागतात. कुंती माता देवाजवळ दुःख मागते सज्जनो. ज्याला दुःख आलं ना, तो देवाचं चिंतन करत असते. म्हणून देवाजवळ दुःख मागितलं पाहिजे, कधी सुख मागू नका. पण प्रत्येक जण आपण देवाजवळ काय म्हणत असतो? काय ठेव? सुखाचं ठेव. आणि एकदा सुख आलं की माणूस देवाला किती विसरून जाते हो. सज्जनो, सुख आल्यानंतर जो टीप देणारा असते ना, टीप समजते, तेलाचा टीप, कामाला जाऊन टीप देत होता, आता ते बंद केला आपण. मला माहित आहे याच्यात काही पडेल नाही ना, मला टीप दिले म्हणजे. सज्जनो, सुखात देवाची आठवण राहत नाही बरं. म्हणून देवाला दुःख मागितलं पाहिजे. देवा मला दुःख दे. सुख आल्यानंतर विसरून जाते माणूस. म्हणून कुंती माता दुःख मागते सज्जनो देवाला. कारण की देव आजपर्यंत दुःख होतं, पांडवाच्या घरी राहिला, आणि आज सुख आलं. देव म्हणतो मी जातो. देवा 4 दिवस माझ्याकडे राहा रे. आणि त्यावेळेस सज्जनो धर्मराज युधिष्ठिर गादीवर बसतात. पण हे गादी त्यांना टोचते आहे. गादीमधून सज्जनो त्यांना काटे टोचतात की आपण 100 भावांना मारलं, 100 सुना आपल्या सती गेल्या, आणि आपण या गादीवर बसलो. हे आवडत नाही सज्जनो हो कोणाला? धर्मराजाला. धर्मराजाला भगवान परमात्मा समजून सांगतात, तरी धर्म ऐकत नाही मायबाप. शेवटी काय करावं म्हणून एकच युक्ती काढली, ती म्हणजे चला सर्वांनी भीष्माचार्याकडे चला. गंगेचा जो मुलगा आहे सज्जन हो, त्याचं नाव भीष्माचार्य आहे. त्याचं नाव देवव्रत आहे, की ज्यांनी आपल्या वडिलाचं लग्न लावून दिलं, त्याचं नाव आहे भीष्म. या जगाच्या पाठीवर, या भारत मातेच्या पाठीवर पोरगा झाला सज्जन हो, त्यांनी आपल्या बापाचंही लग्न लावून दिलं. हो बाबा, कशाची चिंता त्रास देते हो बाबा तुम्हाला? सांगा ना मला. बाबा, बाळा तुला काय सांगायचं रे, राहू दे. शेवटी पोरानंच कारण शोधलं बापाचं. बाप सज्जन हो त्या मत्स्यगंधेच्या त्या कोळ्याच्या पोरीच्या नावेत बसला होता. त्या कोळ्याच्या पोरीला बघितलं होतं शंतनू राजाने, आणि तेव्हापासून भाकर गोड लागत नाही राजाला.
डायरेक्ट सज्जनो देवव्रत भीष्माचार्य त्या कोळ्याच्या मत्स्यगंधेच्या बापाजवळ जातात. बापाचा विवाह करण्यासाठी ठराव प्रस्ताव मांडतात. अरे तुझी मुलगी माझ्या बापाला दे. त्यावेळेस तो म्हटला मी देऊ शकत नाही म्हणे. अरे काय कमी आहे, माझा बाप राजा आहे, सम्राट आहे. अरे तुझा बाप जरी सम्राट असला, राजा जरी असला, तरी त्याला पहिली बायको आहे, पहिल्या बायकोचा पोरगा आहे. पहिल्या बायकोचा पोरगा तू आहेस म्हणजे काय होईल, तू राजा होशील. आणि माझी मुलगी जर दिली, माझ्या मुलीला जर मुलगा झाला तर तो काय होईल, तुझा दास होईल. बापरे म्हणे. म्हणून देत ना प्रतिज्ञा केली सज्जन हो की हा भीष्म हा देवव्रत प्रतिज्ञा करतो आहे की आजन्म मी काय राहील, ब्रह्मचारी राहणार. देवाने पुष्पवृष्टी केली सज्जन हो. आणि तो भीष्म, ते भीष्म गंगेचा पोरग, अष्टवसुमधला एक. सगळे पांडव जातात, भीष्माचार्यांना नमस्कार करतात. तात नमस्कार. आज सज्जन हो 42 दिवस झाले. 124 बाण शरीरामध्ये गेलेले आहेत भीष्माचार्याचा. भीष्माचार्याच्या शरीरामध्ये 124 बाण गेले आणि 28 दिवस झाले सज्जन. महाभारत सांगते त्या बाणाच्या शय्येवर झोपलेल्या सगळ्यांनी नमस्कार केला. सगळ्यांना सांगितलं, भीष्माचार्यांना सांगितलं की तुम्ही काय करा, काहीतरी आम्हाला समजून सांगा. त्यावेळेस भीष्माचार्यांनी राजधर्म सांगितला, मोक्ष धर्म सांगितला, दान धर्म सांगितला, स्त्री धर्म सांगितला. आणि जगाच्या पाठीवर जे कोणच नाही सांगितलं, ऐका, जगाच्या पाठीवर जे कोणच नाही सांगितलं ते विष्णू सहस्रनाम भीष्माचार्यांनी सांगितलं. की जे भीष्माचार्याचं विष्णू सहस्रनाम जर तुम्ही म्हटलं तर तुमच्या कपाळावरचं पुसते सज्जन. तुमचा मृत्यू तुम्हाला कळतो आणि तुमचा मृत्यू कधीच अधोगती येत नाही जो कोणी विष्णू सहस्रनाम म्हणतो त्याचा. म्हणून दुसरं काही नका वाचू, पण विष्णू सहस्रनाम वाचल्याशिवाय कुठं जाऊ नका. लक्ष्मी पाणी भरेल सज्जनो तुमच्याकडे, लक्ष्मी पाणी भरेल. दुसऱ्याच्या दारात तुम्हाला जावं लागणार नाही. तुम्ही जर विष्णू सहस्रनाम जर वाचलं तर एवढी ताकद आहे. काय आपल्या मंत्रामध्ये किती ताकद आहे हे आपल्याला माहिती नाही. आपल्या वैदिक धर्मामध्ये खूप मोठी ताकद आहे. आणि शेवटी भीष्माचार्यानं स्तुती केली. ऐका, भीष्माचार्य भगवंताची स्तुती करता. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. गोविंद नाम लेके हो, गोविंद नाम लेके जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. सर्वांनी टाळी वाजवा. ज्यांना पाठ असेल त्यांनी भीष्मस्तुती सर्वांनी म्हणा. उस वक्त जल्दी आना, शाम भूल जाना. उस वक्त जल्दी आना, कहीं शाम भूल जाना. राधे को साथ लाना जब प्राण तन से निकले, राधे को साथ लाना जब प्राण तन से निकले. गोविंद नाम लेके हो, गोविंद नाम लेके जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले.
कोई रोग ना सताए। जब कंठ प्राण आए कोई रोग ना सताए, यम दर्शन ना दिखाए जब प्राण तन से निकले, यम दर्शन ना दिखाए जब प्राण तन से निकले। गोविंद नाम वो गोविंद नाम जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले। इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले। गोविंद नाम लेके जब प्राण तन से निकले। भीष्माचार्य प्रार्थना करतात सज्जनो भगवंताची। भीष्माचार्य आपली जी मुलगी आहे सज्जनो ती मुलगी अर्पण करतात। आपलं जे मन आहे त्या मनालाच बुद्धी म्हणतात। ती स्त्रीवाचक आहे। मन हे नपुसक आहे सज्जनो, आणि बुद्धी जी आहे ते स्त्रीवाचक आहे। म्हणून आपली मुलगी बुद्धी अर्पण करतात। बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, म्हणून या बुद्धी भगवंताला अर्पण केली पाहिजे सज्जनो। मन देवाला अर्पण केलं पाहिजे। भीष्माचार्य करतात। उत्तरायण लागते, त्या उत्तरायणावर भगवान परमात्म्याला प्राण सोडतात सज्जनो। उत्तरायणावर प्राण सोडणं चांगलं असते। नंतर सज्जन हो भगवान परमात्मा द्वारकेमध्ये जातात। द्वारकेमध्ये गेल्यानंतर भगवान परमात्मा निज धाम गमनाला जातात। ही बातमी पांडवांना कळते। उत्तरेला सुंदर असा मुलगा होतो, त्याचं नाव विष्णुरात ठेवण्यात येते। गर्भामध्ये माझं रक्षण कोण केलं, परीक्षण करतो म्हणून त्याचं नाव परीक्षिती ठेवण्यात येते। लोक त्याला परीक्षिती म्हणतात। नाव दोन असले पाहिजे। स्वतःचं नाव जे आहे कुंडलीमध्ये जे निघते ते गुप्त असलं पाहिजे माणसाचं। जे नक्षत्रावर निघालेलं नाव आहे ते गुप्त असलं पाहिजे आणि एक चलित नाव असलं पाहिजे। आता काही काही लोक एकच नाव ठेवतात, जे कुंडलीत निघालं ते ठेवू नये सज्जनो। भागवत सांगते, शास्त्र सांगते स्वतःचं नाव स्वतः घेऊ नये, स्वतःचं नाव स्वतः आपण लिहू नये। कुठलं जे आपल्या नक्षत्रानुसार निघालं ते। आता काय होते त्याने आपलं आयुष्य कमी होते। महाभारतामध्ये असं सांगितलेलं आहे मायबाप, ही बातमी भगवंत निज धाम गमनाची ही बातमी पांडवांना कळाली। त्यामध्ये मग पांडवांनी निर्णय घेतला आपण स्वर्गाला निघून जावं। पांडव स्वर्गाला निघून जायच्या आधी परीक्षितीला राजगादीवर बसवलं। परीक्षितीला राजगादीवर बसवलं। पांडव स्वर्गाला निघून गेले सज्जन हो, पण पांडव सुद्धा स्वर्गात गेले नाहीत। पतन झालं सज्जन हो, द्रौपदीचं पतन झालं। प्रेमात दुजाभाव केला। स्वदेवाचं पतन झालं। ज्ञानाचा अभिमान होता। अर्जुनाचं पतन झालं। स्वबळाचा अभिमान होता। भीमाचं पतन झालं, तो खादाळ होता। पा भीमाचं पतन झालं सज्जनो, त्याला स्वर्गात जाता आलं नाही, तो खादाळ होता। खादाळ म्हणजे एक माणूस माझ्या शेजारी जेवायला बसला होता। विनोदानं सांगत असतो मी, आपल्या गावची गोष्ट नाही, तो जेवायला बसला होता सज्जनो। त्यानं 18 भाकरी खाल्ल्या होत्या बरं काय। आता माणूस एकच आहे म्हटल्यानंतर मी आपलं हळूहळू हळूहळू त्याच्या संग जेवायला लागलो। म्हटलं आपण उठलो तर तो 18 भाकरी झाल्या। मला तर असं वाटलं त्या बाईच्या घरचं पीठ संपलं बरं काय। आता ते बाई काही भाकर वाढत नव्हती, तिने एक डब्बा घेतला, आपल्या डोक्षारान बाहेर निघाली। म्हणे महाराज आरामानं जेवा। म्हटलं बाई तुम्ही कुठं चालल्या, म्हणे दौन आणतो ना। एका ठिकाणी एक माणूस जेवायला बसला होता माझ्यासोबत, नाही तो जेवत जाय, पण एक 2-4 पोळ्या झाल्या तो मस्तकाला हात लावे, मस्तक दाबून पाहे आणि पोट दाबून पाहे। त्याच्या 10-12 पोळ्या झाल्यानंतर मी विचारलं गाव हे काय होय मस्तक आणि पोट। म्हणे जोपर्यंत मस्तक एवढं कडक होत नाही तोपर्यंत सज्जन हो तो पोट दाबून पाहत होता। मस्तक एवढं कडक झालं की मग बंद करतो म्हणे जेवण। काही जण इथं घशापर्यंत येते, घशापर्यंत। सज्जनो जेवण किती केलं पाहिजे शास्त्र सांगते। जो माणूस जास्त जेवतो आणि जास्त झोपतो त्याच्यापाशी लक्ष्मी राहत नाही बरं काय। काल सांगितलं ना, काही लोक सज्जनो झोपल्यावर झोपतात आणि काही लोक बसता बसता झोपतात, उठता उठता झोपतात। चला जाऊ द्या।
लक्ष्मी राहत नाही शास्त्र सांगते. मी तर आर असलं पाहिजे. आणि पुढचा एका सज्जन हो, कधी कधी मनामध्ये अशी सुद्धा भावना झाली पाहिजे की गजानन बाबाची वारी आहे. हो, आली दिंडी, जीव घाला. जीव घातलं पाहिजे. काय जीव घातलं राजो काल त्या हाडोळेनं नाही? काल आज सकाळी पालखी जीव घातली. मला तर असं वाटलं की एखाद्या मुलीचं साक्षगंधच आहे काय. याला म्हणतात जीव घालणं. असं जीव घातलं पाहिजे सज्जन हो, मनाभावापासून. कधीतरी 4 पात्र आपल्या घरामध्ये पडले पाहिजेत. कधीतरी थोडस जेवण आपण जीव घातलं पाहिजे. ही भावना प्रत्येकाची असली पाहिजे. खादाळ होता सज्जनो भीम, म्हणून त्याचं पतन झालं. एकमेव धर्मराजा स्वर्गामध्ये गेला आणि त्याच्यासोबत कुत्र गेलं म्हणतात. बरं काय, कुत्र गेलं धर्माच्या पुण्याईमुळे. म्हणून तर पहा ना तुम्ही, यम दोघैले दिसतात म्हणते. यम दोघैले दिसतात. कोणाले? एक कुत्र्याले एक महाराजले. कुत्र्याले महाराजले दिसत नाहीत, एक कुत्र्याले दिसतात म्हणते. आणि एक जो जाते कनी तेले. म्हणून तर लोक म्हणतात पहा ना तुम्ही, का रे बिमार आहे वाटते. तुले कसं माहित? कुत्रे भुकून राहिले होते ले का त्याच्या घरासमोर, काही होते वाटते रे. आणि ते जात असते की नाही माणूस, तर वेगळेच कुत्रे भुकतात आहे की नाही. ते असा आवाज काढतात. सज्जन हो, यमराजाच्या नगरीमध्ये फक्त आणि फक्त धर्मराज युधिष्ठिर आणि पुत्र गेलं. परीक्षितीचं राज्य सुरू झालं. परीक्षिती संध्याकाळचा सज्जन हो, या जगात काय आहे नाही, लोक सुखी आहेत काय, लोक आपल्या नावानं काळ्या मोडतात की नेमकं काय आहे हे बघण्यासाठी परीक्षिती संध्याकाळचं परीक्षण करायला जाते. प्रत्येक राजाने हे केलं पाहिजे सज्जनो. भागवत कथा सांगते, महाभारत सांगते. नाही तर आपलं पोट भरलं म्हणजे बस झालं. पण भागवत कथा सांगते, परीक्षिती राजा रात्रीचा वेश पालटून बाहेर निघाला. राजाला एक काळा कुट्ट पुरुष दिसला, गाय दिसली आणि एक बैल दिसला. गाय म्हणजे पृथ्वी आहे, बैल म्हणजे धर्म आहे. तो काळा कुट्ट पुरुष म्हणजे कली आहे. राजा गेला. तो जो काळा कुट्ट पुरुष आहे तो गायला मारतो आहे, बैलाला मारतो आहे. मारू नको. तू कोण? तो म्हटला मी कली आहे. अरे कली, माझ्या राज्यामध्ये राहायचं नाही म्हणे. देव गेले निजधामाला, तेव्हापासून माझी सुरुवात झाली. आणि राजा तू राहायचं नाही म्हणतो, मग मी राहू कुठं? तू सांग. या त्रिभुवनामध्ये तुझं राज्य आहे, मी तुला शरण आलेला आहो. आणि शरण जो माणूस आला त्याला मरण देत नसतात. राजा मला काहीतरी जागा दे, मी तिथंच राहतो. सज्जनो, राहायसाठी जागा दिल्या कलीला. जिथं जुगार खेळला जाते तिथं कली असतो. जिथं मद्यपान दारू पेल्या जाते तिथं कली असतो. जिथं वाईट स्त्रीसंग केला जातो तिथं कली असतो. आणि जिथं हिंसा केली जाते, प्राण्याची हिंसा केली जाते, खाल्ल्या जाते, तिथं सज्जन हो कली असतो. 4 जागा कलींना दिल्या, त्या खराब दिल्या. राजा 4 जागा खराब दिल्या रे. बाहेर दिशेला माणूस जर गेला तर चांगली जागा बसून बघतो, बसायचं जर झालं तर चांगली जागा बघतो. तुम्हाला 4 जागा खराब दिल्या, एखादी तरी जागा चांगली दे. त्यावेळेस राजाला मागून घेतलं. राजानं सुवर्ण नावाची जागा दिली. ऐकताना तुम्ही सगळेजण ऐकून राहिले ना? कोणची जागा दिली? सोन्याची जागा दिली, सोन्याची. बरं काय काय भाव झाले आता? 84 वर पोचले वाटते नाही काय? हो. सोन्यामध्ये काय राहतो? सगळ्यात जास्त काय आवडते आपल्याला? माय उलसक तरी असलं पाहिजे, गया बरा दिसते. उलसक तरी असलं पाहिजे म्हणते, गया बरा दिसते. म्हणून सोन्यामध्ये कली असते. सोनं ठेवायचं नाही. आता घरी जायचं, जेवढ्या पोथा असतील तेवढ्या पेपरात गुंडायच्या. आणि तो कली सगळा माझ्यापाशी. सज्जनो हो, जे असं येत असते त्याच्यात कली नसतो. लक्षात घ्या. कली कशात असतो? सोनं म्हणजे सुख. जे टेबला खालून येत असते ना मायबा, जे अनितीनं येत असते सज्जनो, त्याच्यामध्ये कली असतो. आपण जे मनगटानं कमवलेलं आहे, आपल्या हक्काचं जे कमवलेलं आहे मायबाप, त्याच्यामध्ये कधीच कली नसतो. म्हणून कधीच सज्जनो हो अनितीनं धन कमवू नका. टेबला खालून कमवू नका. आपल्या घरात येईल सज्जनो ते धन. हो, आपल्या घरात आलेलं धन आपले मुलं खातील सज्जनो हो. हो, त्याचंच वीर्य होईल, त्याचंच रक्त होईल सज्जनो हो. आणि होणारी संतान चांगली होणार नाही हो. हो,
आपल्या बहिणीकडे जरी पाहत असताना ती चांगली पाहणार नाही, मग बाहेरची स्त्री तर द्या सोडून. म्हणून मायबाप घरात आणत असताना एवढं चांगलं आणा, एवढं शुद्ध आणा, शुद्ध खा सज्जनो, चांगला आहार घ्या, त्याच्यामध्ये कली नाही. आणि सज्जनो, कधी न राजा, शिकारीला न जाणारा राजा, आज राजाला शिकार करावं वाटली. हो, आणि क्षत्रियांनी शिकार केली पाहिजे. एक जण म्हणे, महाराज तुमच्या गोष्टीतला राजा म्हणे शिकारीले जाते म्हणे. अरे क्षत्रियांनी त्यावेळेस काही सज्जनो बंदुका नव्हत्या, बरं लक्षात घ्या, बंदुका नव्हत्या त्यावेळेस, फक्त बाण होते. आणि हे बाण चालण्याची शिक्षण हे सज्जनो शिकार केल्यामुळेच क्षत्रियानं जिवंत ठेवायचं असते, त्याची प्रॅक्टिस असते. म्हणून राजा आज शिकारीसाठी निघाला. राजाने मुकुट धारण केला सज्जनो, सुवर्ण जडित मुकुट आहे तो राजाने धारण केला. राजा शिकारीसाठी निघाला सज्जनो. राजाला दिवसभर सज्जनो आज शिकार तर मिळालीच नाही, राजाला पाणी सुद्धा मिळालं नाही. म्हणून राजाचा चेहरा हा राजासारखा दिसत नाही, कोमेजलेला दिसतो, सोकलेला दिसतो. त्यामुळे सज्जनो चिंतित दिसतो. राजाला तहान लागली, राजाला भूक लागली. जा, सैन्याला राजाने सांगितलं, जा कुठंतरी शोध करा पाण्याचा, कुठंतरी जेवणाचा शोध करा, मला भूक लागली. सैन्य इथं रस्त निघून गेलं सज्जनो. सैन्य गेलं, ते वापसच आलं नाही. राजाने बघितलं सज्जनो, ज्या अर्थी धूर दिसते त्या अर्थी कोणीतरी इथं राहायला आहे. यत्र यत्र धुमहा तत्र तत्र वन्यही. राजाच्या लक्षात आलं. राजा त्याच मार्गाने सज्जनो निघाला. राजाला एक आश्रम दिसला. तो आश्रम होता सज्जनो शमीक ऋषीचा. राजा शमीक ऋषीच्या आश्रमाच्या बाहेर येतो आहे आणि आवाज देतो आहे का कोणी घरात, आहे का कोणी आश्रमामध्ये, मला तहान लागली, मला भूक लागली. सज्जन हो, ऋषी आवाज देत नाहीत, कारण की ऋषी ध्यानस्थ बसलेले आहेत. तुर्य अवस्थेमध्ये ऋषी बसलेले आहेत. जगाचं भान नाही, भगवंताशी मिलन, त्याला म्हणतात तुर्य अवस्था. राजा आवाज देतो, अरे या भारताचा चक्रवर्ती, मी राजा याच्या दारात भीक मागतो. याने डोळे लावले. अरे लाज कशी वाटत नाही या ऋषीला, या साधूला लाज कशी वाटत नाही. राजाला राग येते सज्जन हो. तळपायातली आग मस्तकात जाते राजाच्या, आणि तिथंच मेलेला साप असते पडलेला. राजा सज्जन हो आपल्या बाणाच्या टोकावर मेलेला साप पकडतो आहे आणि शमीक ऋषीच्या गळ्यामध्ये तो मेलेला साप टाकतो आहे. आणि क्रोधाने लाल होत राजा तिथून ताड 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 निघून जातो आहे. तेवढ्यात सज्जन हो शमीक ऋषीचा मुलगा शृंगी येतो आहे. चार जे मित्र आहेत सज्जन हो, शृंगी ऋषीचे मित्र, हे चार मित्र सांगतात सज्जनो, शृंगी, अय शृंगी, कोणीतरी तुझ्या वडिलाच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकलेला आहे. आणि त्यावेळेस सज्जनो शृंगी हा कौशिकी नदीमध्ये स्नान करत असतो. आणि त्याच आवेशामध्ये शृंगी हा हातावर पाणी घेतो आहे. उभा आहे, हातावर पाणी घे. शृंगी हा हातावर पाणी घेतो आहे सज्जन हो, आणि श्राप देतो आहे. इकडे पाहिजे ना, इति लंघित मर्यादम तक्षकम सप्तमे हणी द्रंशयति स्म कुलांगारम चोदित तमद्रुतः. सोडून दे पाणी आता, खाली सोडा लागते, लोकांच्या अंगावर नको फेकू.
ज्याने कोणी माझ्या वडिलाच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकला असेल, आजपासून 7व्या दिवशी त्याचा सुद्धा तक्षकाने मृत्यू हो, मृत्यू हो, मृत्यू हो ही शापवाणी पुकारतो आहे. आणि सज्जन हो, वडिलाकडे जातो आहे, वडिलाच्या गळ्यामधला साप काढतो आहे, वडिलाच्या गळ्यामधला शृंगी साप काढतो आहे. वडील डोळे उघडतात आहेत आणि शृंगी सोबत बोलायला लागतात. वडील, शृंगी, शृंगी हे काय पाप केलं रे बाळा तू? अरे सम्राट आहे तू, राजा, आणि तो राजा आपल्याकडे आला. अरे त्याला तहान लागली होती, भूक लागली होती, तू त्याला श्राप दिला. शृंगीला असं वाटलं की आता बापाले बरं वाटेन आपण श्राप दिला म्हणून. पण शृंगीला, तो शृंगीचा बाप शमीक बोलायला लागला की बाळा तू पाप केलं रे, फार वाईट केलं. अरे सम्राट आहे तो राजा, त्याच्यामुळे आपल्याला अरण्यात सुद्धा भीती नाही. जा त्या राजाला समजून सांग, राजा आजपासून 7व्या दिवशी तक्षकाने तू मरणार आहे, तू काहीतरी साधन कर. मायबाप शृंगी जास्तो आहे. राजाने मुकुट धारण केला होता, तो मुकुट खाली ठेवतो. राजाच्या लक्षात येते की आपण पाप केलं. सगळ्यात मोठा अपराध या कलियुगामधला कुठला असेल तर साधूचा अपमान, हे राजाच्या लक्षात येते. शृंगी सांगतो आहे, राजा मी तुला श्राप दिला, 7 दिवसांनी तक्षक नावाचा साप तुला डसणार आहे. राजा रडतो आहे. सज्जन हो, मग तुम्हाला असं वाटेल की राजाला भेव लागला मर्याचा म्हणून राजा रडला. नाही मायबा, भेव वाटत नव्हता. मी एवढा पापी असताना यांनी मला श्राप दिला, 7 दिवसांनी मरायचा. यांनी आजच मला मारून टाका लागत होतं, कारण की मी याच्या बापाचा नव्हे एका साधूचा अपमान केला, म्हणून पश्चातापानं राजा रडत होता. मायबा आणि परीक्षिती राजा सज्जनो आपल्या मुलाला, मोठ्या मुलाला जन्मेजयाला राजगादीवर बसवतो. स्वतः वल्कल धारण करतो. शुकताल नावाच्या क्षेत्रामध्ये अक्षय वटाखाली राजा जाऊन बसतो आहे आणि ज्याला त्याला विचारतो आहे, अथ पृच्छामि संसिद्धिं योगिनां परमं गुरु पुरुषेय यत्कार्य म्रियमानानि सर्वतः. राजा ज्याला त्याला विचारतो आहे, मरणासन्न व्यक्तीनं काय केलं पाहिजे, ज्याच्यापाशी 7च दिवस आहेत त्यांनी काय केलं पाहिजे, ज्याला त्याला राजा विचारतो आहे. दाखवा दाखवा घर हे माझे मला, दाखवा दाखवा घर हे माझे मला, राहुनिया हो राहुनिया घर दिसेना मला, राहुनिया घर दिसेना मला, दाखवा दाखवा राजा ज्याला त्याला विचारतो आहे, सांगा मी काय केलं पाहिजे, माझा मृत्यू जवळ आलेला आहे, माझ्या जवळ 7च दिवस आहे, दाखवा मला त्या भगवंताचं द्वार दाखवा. मायबाप कोणीच राजाला उत्तर देत नाही. कोणी म्हणते महिना लागेल, 1.25 महिना लागेल, 1.5 महिना लागेल, पण राजाचं एवढं पुण्य आहे सज्जन हो की त्या पुण्याच्या जोरावर सज्जन हो शुकदेव महामुनी त्या शुकताल नावाच्या क्षेत्रामध्ये प्रगट होतात. 16 वर्षाची मूर्ती आहे. बोले शुकनारायण भगवान की जय. शुकदेव महामुनी सज्जनो आसनस्थ होतात. राजा आसनावर बसायला सांगतो आहे. समोर राजा बसतो आहे, नमस्कार करतो आहे. बोले गुरुदेव भगवान की जय. आणि गुरुदेवाला विचारतो आहे, शुकदेव तुम्हारी जय जय हो, शुकदेव तुम्हारी जय जय हो, शुकदेव तुम्हारी जय जय हो, जय जय हो. सद्गुरुनाथ महाराज
आलेलं दुसऱ्या दिवसाचं हे वाक पुष्पसज्जन इथंच समर्पित करू. 2 मिनिटं भजन होईल, त्यानंतर आरती होईल. तिथं प्रथम स्कंद समाप्त होतो आहे, द्वितीय स्कंदाला सुरुवात होते आहे. मरणासन्न व्यक्तीनं काय केलं पाहिजे, ज्याच्यासाठी 7 दिवसावर मरण आहे त्यांनी काय केलं पाहिजे त्याचं साधन सांगणारा स्कंद म्हणजे सज्जन हो द्वितीय स्कंदापासून आपल्याला ती कथा ऐकायची आहे. सर्वांनी या 2 मिनिटं भजन करूया. जय जय राधारमण हरी बोल, जय जय राधारमण हरी बोल, राधारमण हरी बोल, जय जय 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 राधारमण, जय जय राधारमण, जय जय राधारमण हरी बोल, राधारमण जय जय राधारमण हरी बोल, जय जय राधारमण, जय जय राधारमण, जय जय राधारमण हरी बोल, जय जय राधारमण हरी बोल, जय जय राधारमण हरी बोल, जय जय राधारमण हरी बोल. राधे 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 भगवान की जय. समर्थ सद्गुरु गजानन महाराज की जय. सर्वांनी आरतीसाठी उभं राहा.